मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या मुली म्हणजे आपला वीक पॉइंट. त्यांचं बालपण आपल्याला सुखावणारं असतं. पण या मुली जेव्हा मोठ्या व्हायला लागतात ना, तेव्हा मात्र आपल्याला काळजी वाटते आणि म्हणूनच मुली वयात येताना नेमकी कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे याविषयी चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केले डॉक्टर ज्योत्स्ना देशपांडे यांना. मॅडम, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मॅडम, मी आता म्हटलं तसं की मुली वयात येताना पालकांना टेन्शन येतं, तर खरं तर मुली वयात येण्याचं असं ठराविक कोणतं वय आहे का? मुली वयात येण्याचं वय 12 वर्षांपासून 16 वर्षांपर्यंत आहे. बर. पण वयाच्या 16 वर्षापर्यंत जरी मुलगी वयात आली नाही हा. तरी आपण 18 वर्षापर्यंत वाट बघू शकतो. आणि काही प्रमाणात मुलीच्या वयात येण्याचा तिच्या अनुवंशिकतेशी संबंध असतो. म्हणजे तिच्या आई, आत्या, मावशी वगैरेंचं जे वयात येण्याचं वय आहे ते त्याच्याशी हिचं वय असू शकतं. हा, म्हणजे 12 ते 16 या कालावधीमध्ये जर मुलगी वयात आली नाही तर लगेच टेन्शन घेण्याची काही गरज कारण नाहीये. नाहीये. हा. हा. आपण आणखी 2 वर्ष वाट बघू शकतो. फार तर त्या काळात आपण काही तपासण्या, सोनोग्राफी वगैरे करून खात्री करू शकतो की हा, हिचे शारीरिक अवयव सगळे व्यवस्थित आहेत. बर. मात्र गेल्या 15-20 वर्षांमध्ये मुलींचं वयात येण्याचं वय अलीकडे आलंय. हा. म्हणजे पुष्कळ पालक आपली मुलगी 8व्या-9व्या वर्षीच वयात आली म्हणून तपासायला घेऊन येतात. पण मॅडम, याचं काय कारण सांगाल? याची काही ठोस कारणं सांगता येण्यासारखी नाहीयेत. तरी पण बदललेली जीवनशैली हे एक कारण म्हणता येईल. कारण टीव्ही, मोबाईल आणि आणखी विविध मार्गांनी सध्याच्या मुला-मुलींवर माहितीचा भडीमार होतोय. बरोबर. त्यामुळे सेक्स किंवा मेन्स्ट्रुएशन, वयात येणं याबद्दलची माहिती खूपच लवकर मुला-मुलींना मिळते. त्याचा परिणाम त्यांच्या भावनांवर होतो आणि लवकर वयात येण्याचं प्रमाण वाढतं. याशिवाय आपल्या आहारातून सुद्धा केमिकल्स जातात. म्हणजे कीटकनाशक फवारलेलंच आपल्याला धान्य, फळं, भाजीपाला खायला लागतं. हा, म्हणजे आता शुद्ध काही मिळतच मिळतच नाही. त्याचा सुद्धा शरीरावर परिणाम होतो. आणि जंक फूडचं तर घराघरातून प्रमाण वाढलंय आणि हे सगळ्या थरातून वाढलंय. त्यामुळे शरीरातील चरबीचं म्हणजे मेदाचं प्रमाण वाढतं आणि वाढलेल्या चरबीमुळे संप्रेरकांचं कार्य जे अगदी संतुलित असतं ते असंतुलित होतं आणि त्यामुळे सुद्धा अर्ली प्युबर्टी आणि त्यानंतर पीसीओडी, मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स असे होऊ लागतात. हा, म्हणजे आता मॅडम तुम्ही म्हटलत की आपण जे काही खातो ते शुद्ध नाहीये आणि त्याचा परिणाम एकंदरीतच आपल्या शरीरावर होतो. शुद्ध नाहीये हे एक, आणि व्यायाम कमी म्हणजे खूपच बैठ्या गोष्टी होतात. बर. ते दुसरं कारण आहे. हा, म्हणजे व्यायामाचा अभाव सुद्धा तेवढाच कारणीभूत आहे. पण आता मुली जेव्हा वयात येतात तेव्हा नेमके शारीरिक आणि मानसिक असे कोणते बदल दिसतात? वाढ होत असताना ग्रोथ हार्मोनमुळे आपली वाढ होत असते. म्हणजे जन्माला आल्यापासून मूल ग्रोथ हार्मोन त्याच्यावर काम करत असतं आणि त्यामुळेच आपलं वजन, उंची हे वाढत असतं. पण वयात येतानाच्या काळामध्ये शरीरामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ही हार्मोन्स कार्यरत होऊ शकतात. त्यामुळे ग्रोथ स्पर्ट होतो. म्हणजे पटापट उंची वाढायला लागते, वजन वाढायला लागतं, स्तनांची वाढ होते, गुप्तांगावर व काखेत केस वाढतात आणि काहीसा चिकट स्त्राव योनिमार्गातून येऊ लागतो. याच वेळेस तोंडावर मुरूम येतात आणि हे मुलींना दिसणारे शारीरिक बदल आहेत. मानसिक बदलांचा जर आपण विचार केला तर काहींना या उसळलेल्या संप्रेरकांमुळे आपण काहीही करू शकतो अशी भावना होते. म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांना खूप उत्साही, चैतन्यदायी वाटू लागतं. तर काहींना अगदी हुरहुर वाटते, अकारण भीती वाटू लागते, चिडचिडेपण येतं. अशा दोन्ही प्रकारे मुली रिॲक्ट होतात. हा, म्हणजे थोडासा मूड बदलतो. मुळात बदललेल्या हार्मोन्समुळे शरीरातील बदल मुलीला जाणवायला लागलेले असतात. त्यासोबतच तिला विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल सुप्त आकर्षणही वाटत असतं. पण हे असं वाटतंय, हे योग्य आहे का हेही तिला कळत नसतं. मग त्यातून कधी कधी चिडचिड होते, कधी कधी भीती वाटते. आणि समजा त्याच काळात जर समाजातून, मुलांकडनं, पुरुषांकडनं एखादी कमेंट आली किंवा काहीतरी तिच्याबद्दल बोललं गेलं तर तिची ही चिडचिड, अस्वस्थता आणखीनच वाढते. हा, म्हणजे हे जे काही शारीरिक आणि मानसिक बदल एकंदरीतच घडतात तर त्याचा मुलींच्या या मनावर जास्त परिणाम होतो. अर्थातच. मॅडम, या काळात पालकांनी नेमकं मुलींशी कसं वागलं पाहिजे? मुलींच्या भावनिक आंदोलनाच्या दृष्टीने आधी आपण विचार करू. मुलगी अगदी लहान असताना तिला असंच कर, असं करू नकोस हे एवढं सांगितलं जात नाही. बरोबर. पण खेळत असते, वावरत असते. पण आपल्या समाजातील मुलगी 8-9 वर्षांची झाली की मग तिला नीट बसताना फ्रॉक वर होत नाहीये ना, मुलांजवळ जाऊ नकोस, असं सगळ्या सूचना तिला मिळायला लागतात. मग तिला प्रश्न पडतो, आजपर्यंत असं कधी झालेलं नसतं, कसंही उठा बसायला मोकळीक असते, आत्ताच रिस्ट्रिक्शन्स का? त्यात असणारे शारीरिक बदल तिच्या मनातल्या विचारांना जपत तिला समजून द्यायला हवेत. नक्कीच. आणि तुझ्या शरीरात हे बदल होत आहेत, हळूहळू तुझं कळीतून फुलात रूपांतर होतंय.
पण गुलाबाला जसे काटे असतात ना, की कोणीही पटकन तोडू नये म्हणून, तशीच काही बंधनं तुला तुझ्यासाठी ठेवायची आहेत. कारण आपला समाज तेवढा निकोप मनोवृत्तीचा नाहीये. बरोबर. हे तिला समजणाऱ्या भाषेत समजून द्यायला पाहिजे, तिच्या जवळ जाऊन समजून द्यायला पाहिजे. हा, म्हणजे पालकांनी थोडीशी ही जी भावना असते मुलीची, म्हणजे हार्मोनल चेंजमुळे जे मूड बदलत असतात, तर तिची भावावस्था पालकांनी समजून घेऊन तिला शांतपणे समजावून सांगणं गरजेचं आहे. तेही आहेच आहे, आणि शरीरातल्या बदलांची पण तशीच शांतपणे जाणीव करून द्यायला पाहिजे. आता मुलींना तशी जाणीव करून देणं गरजेचं आहे. कारण एकत्र कुटुंब पद्धती नाहीये आता. हा, म्हणजे आई, मुलगी, बाबा एवढेच असतात, कधी कधी भाऊ असला तर असतो. बरोबर. मग आणि आई वडिलांना काय होतं की अवतीभोवती घडणाऱ्या सगळ्या घटना असतात त्या टेन्शन आणणाऱ्या असतात, म्हणजे निर्भया प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या असतात. त्यामुळे पालक स्वतःच मनातून खूप अस्वस्थ असतात. बरोबर. आपली मुलगी मोठी होतीये, सगळं व्यवस्थित पार पडेल ना, ह्याचं खूप टेन्शन असतं त्यांना. आणि त्या अस्वस्थतेमुळे ते मुलींना फक्त बंधनं घालतात, आणि त्यामुळे मग फक्त बंधनं असली की ते मुलींना आवडत नाही. नक्कीच. मग आई वडिलांच्या आणि मुलींच्या संबंधांमध्ये तेढ निर्माण. पण असं नको व्हायला, यासाठी काय करायला पाहिजे, ती आई वडिलांनी मुलींशी मोकळेपणानं बोललं पाहिजे. त्यांना हे समजून दिलं पाहिजे की तू अनेक अर्थांनी सक्षम हो, तुझी शारीरिक क्षमता वाढव, त्यासाठी तुझा आहार चांगला पाहिजे, व्यायाम चांगला पाहिजे. मला तुझ्या रूपात साक्षात दुर्गा दिसतेय, दुर्गेनं नव्हता का केला महिषासुराचा वध, तू पण सगळ्याशी लढून पुढे जाऊ शकशील. आणि तुला तर योग्य विचारांची, विवेकाची जोड आहे, तू आमच्याशी नीट बोलतीयस, तुझी निर्णय क्षमता चांगली आहे, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू तुझ्या सगळ्या गोष्टी आमच्याशी शेअर करशील, अशी पालकांची खात्री झालीये हे मुलीला कळलं पाहिजे. हा, म्हणजे आणि तू अबला नसून तू सबला सबला आहेस आहेस. असं जेव्हा पालक सांगतील तेव्हा मुलीला स्वतःबद्दल जास्त आत्मविश्वास वाटेल. आत्मविश्वास वाटेल, आणि आपले आई वडील आपल्याला समजून घेतात ह्याचा एक जो आनंद असतो तो तिच्यामध्ये येईल, आणि ती नक्कीच. मोकळेपणाने सगळं सांगायला लागेल. मुलींना कुणाजवळ तरी व्यक्त व्हायचंच असतं. बरोबर. जेव्हा तिथे आई वडील, मैत्रीण असं अगदी जवळचं, खरंच जवळचं कोणी नसतं, तेव्हा ती चुकीच्या माणसाजवळ व्यक्त होते, आणि ते खरं तर तिला त्रासदायक असतं. हा, म्हणजे तो ठराविक जो काही पिरियड आहे तो आपण सांभाळला पाहिजे पालकांनी. म्हणजे पालकांच्या वागण्या बोलण्यातून जर मैत्रीची, जवळकीची भावना निर्माण झाली की निम्म्याहून अधिक काम होऊन जातं. बरोबर. मग त्या मुलीला फारशी भीती राहत नाही समाजाकडनं सुद्धा, कारण ती आई वडिलांचा चांगला आधार घेऊ शकते आणि त्यांचा आधार बनवू शकते. नक्कीच. मुलीला एकटीनं बाहेर जाताना किंवा कुठलंही काम करताना त्यांनी तिला सजग राहायला शिकवलं पाहिजे. म्हणजे लक्ष ठेव तू सगळ्या अवतीभोवती, कोणी तुझ्याकडे बघतंय का, तुला कोणी त्रास देईल का, आणि अशा वेळी प्रसंगावधानानं काय करायचंय किंवा प्रसंगावधान राखणं म्हणजे काय हे तिला नीट समजून दिलं की नंतर ती आपसुकच नीट वागेल, त्यावेळेस योग्य निर्णय घेईल आणि स्वतःला कुठल्याही परिस्थितीतून नक्की बाहेर काढेल. हा तिलाही विश्वास येईल आणि पालकांनाही विश्वास येईल. नक्कीच. म्हणजे चुकीचा कुठलाही निर्णय ती घेणार नाही. मॅडम, भावनिक आंदोलन जे काय मुलींच्या मनामध्ये चाललेलं असतं त्याबद्दल माहिती सांगितलीच, पण शारीरिक बदल जे काय होतात तर त्यासाठी काय नेमकी काळजी घेणं अपेक्षित आहे? मुलींची या काळात शारीरिक वाढ ही झपाझप होत असते, आणि हे पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. पण आपल्या देशात काय आहे, किशोरींचा म्हणजे अडोलसंट मुलींचा जर विचार केला तर 1/3 मुली अंडरवेट म्हणजे कमी वजनाच्या आहेत, तर 56% मुलींना ॲनिमिया आहे. कशा करणार आहेत अशा मुली स्वतःचं रक्षण? नक्कीच. त्यांना बॅलन्स डाएट म्हणजे हेल्दी डाएट मिळणं हा त्यांचा हक्क आहे, आणि तो योग्य आहार त्यांना मिळतो ना हे बघणं हे पालकांचं कर्तव्य आहे. योग्य आहार म्हणजे काय, तर साध्या भाषेत ज्यात पुरेशी प्रथिनं आहेत, जीवनसत्व आहेत, भाज्या, कोशिंबिरी, फळं असं असणारा आहार हा त्या मुलींना मिळायला पाहिजे. कारण किशोरावस्था ही शरीराची पोषण तत्वे भरून काढण्यासाठीची शेवटची संधी, लास्ट चान्स असतो. म्हणजे लहान असताना तिला पुरेसं पोषण जरी नाही मिळालं तरी ह्या एका टप्प्यावर जर तिला पुरेसं पोषण मिळालं तर तिच्या हाडांची पटापट वाढ होईल, स्नायूंची वाढ होईल. एकदा पाळी आली की त्यानंतर 6 ते 8 महिने फार तर तिच्या शरीराची वाढ होते, उंची वाढते, त्यानंतर उंची वाढत नाही. त्यामुळे पाळी येण्याच्या काळामध्ये तिला खूप चांगलं पोषण मिळालं पाहिजे, तरच तिची चांगली उंची वाढेल. उंची चांगली वाढली तर तिची पर्सनॅलिटी चांगली होईल, तिचा स्वतःवरचा विश्वास वाढेल. जेव्हा आपली उंची कमी असते तेव्हा थोडासा कुठेतरी त्या कमी उंचीचा न्यूनगंडही तिच्या मनात राहतो. बरोबर. तर पालकांनी ह्या गोष्टीचा ह्या अर्थानं पण विचार केला पाहिजे. पण आजची ही मुलगी ही पुढे चालून एक सुजाण नागरिक होणार आहे, भावी पिढ्यांची माता आहे, आणि तिचं चांगलं पोषण झालेलं असेल तरच पुढच्या पिढीचंही पोषण चांगलं होईल. हा विचार करून म्हणजे समाजानं हा विचार केला पाहिजे, सगळ्या पालकांनी हा विचार केला पाहिजे, आणि तिचं चांगलं पोषण होईल याकडे पुरेपूर लक्ष दिलं पाहिजे. हा, म्हणजे आहार आणि विहार या बाबतीत सुद्धा पालकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. योग्य आहार मिळाला तर तिची पुरेशी वाढ होईल आणि सगळे पुढचे जे काही प्रॉब्लेम्स येतात तर ते तसे काही येणार नाहीत.
मॅडम, पालक आपल्या बाजूनं सगळ्या प्रकारे मुलीची काळजी घेणारच आहेत, पण मुलीच्या मध्ये म्हणजे शारीरिक किंवा मानसिक बदल जे आहेत ते सातत्याने घडत असतात. मग ते स्वीकारण्यासाठी मुलींनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे? खरं म्हणजे मुली हा बदल स्वीकारतात. हा. काय बदल स्वीकारणं हा मुलीच्या जातीचा स्थायी भावच आहे किंवा तडजोड हा तिचा गुण आहे. मला त्यामुळं खरं तर ह्या कारणासाठी मुलींना डॉक्टरकडे घेऊन येणारे पालक भेटलेले नाहीयेत की तिच्या मनातल्या आंदोलनांसाठी तुम्ही तिला समुपदेशन करा, ती अशी चिडचिड करते किंवा काय. जे आहे ती हळूहळू स्वतःला ऍडजस्ट करत जाते, पण तरी सुद्धा तिला काहीतरी खुपत असतंच. म्हणजे तिच्या चेहऱ्यावर पिंपल्स दिसतात, मुळमाच्या पुटकुळीकडे तिचा नकळत हात जातो, तिला ते फोडावंसं वाटतं, पण त्याचं व्रण राहू नये असंही तिला वाटत असतं. म्हणजे तिच्या मनात काहीतरी आंदोलनं असतात, त्यासाठी तिला कुठेतरी वाट मोकळी करून द्यायला हवी असते, पण हे तिला कसं करायचं हे कळत नसतं. आता अशा मुलींना काय काय मनात येतं आपण त्याचाही विचार करू आणि त्याच्यावरच्या थोड्याशा उपायांचाही विचार करू. म्हणजे उदाहरणतः हे मुरमाच्या पुटकळ्या म्हटलं तर चेहरा तेलकट राहणार नाही याची साधी जरी काळजी घेतली तरी वारंवार मुरमाच्या पुटकळ्या येणार नाही किंवा त्या फोडायला नकोयत हे सांगितलं, सारखा हा चेहऱ्यावर नाही जाऊ द्यायचा, ही सवय लावून घेतली तरी सुद्धा मुलींना हा त्रास होणार नाही. कधी कधी वाढणाऱ्या स्तनांबद्दल सुद्धा मुलींच्या मनात न्यूनगंडाची भावना येते की आजपर्यंत तर मी एकदम सरळ चालत होते, पण आता हे मोठं माझं दिसतंय, सगळ्यांना कळणार आहे मी मोठी होती. आणि मग अशा न्यूनगंडाच्या भावनेनं मुली पोक काढून चालायला. मग हे पोक काढून चालणं पुढे पुढे त्यांची पाठदुखी, कंबरदुखी किंवा पोश्चर बदलतं त्यांचं, ह्याच्यासाठी ते चांगलं नाही आहे. मग त्यामुळे त्यांना असं हे समजलं पाहिजे की आपल्या शरीरातले हे बदल आहेत, ह्यांचं मी स्वागत केलं पाहिजे. बरोबर. ह्यातनं मी मुलीपासून स्त्री होणार आहे, ही माझी डेस्टिनी, हे मला करायला हवंय, हे मला ऍडजस्ट करायला हवंय. काही मुलींना उंची जर भराभर वाढायला लागली तरी सुद्धा त्या पोक काढून चालतात, मग त्यांची चालण्याची ढब बदलते. तर हेही व्हायला नको, ह्याबद्दल पण मुलींना समजावून सांगायला हवं की हे चांगले बदल आहे, तुझी उंची वाढलेली ही चांगली गोष्ट आहे किंवा स्तनांचा आकार वाढणार आहे आणि त्याला तू न स्वीकारणं हा काही त्याच्यावरचा पर्याय नाहीये. म्हणजे निसर्गानं दिलेली ती स्त्रीला देणगीच देणगी आहे. आहे. हा, त्यामुळे आदरानं आपण तिचा स्वीकार करणं गरजेचं आहे. कधी कधी स्तनांचा आकार एकसारखा नसतो किंवा काही जणांचं फ्लॅट चेस्ट म्हणजे छोटे स्तन असतात, पण त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर काही फरक पडत नाही किंवा ही मुलगी नंतर जेव्हा ती आई होईल तेव्हा ती बाळाला व्यवस्थित पाजवू शकते. पण ह्याचा मुली अकारण विचार करत असतात, तर हे सुद्धा जर त्या येऊन व्यवस्थित बोलल्या तर हे त्यांना समजावून सांगता येतं. कधी कधी हार्मोनल इम्बॅलन्समुळे स्तनांमध्ये गाठ निर्माण होते, अशा वेळेस मात्र तिनं दवाखान्यात आलं पाहिजे. औषधांना ती गाठ कमी होते का हे बघितलं पाहिजे. तसं जर होत नसेल तर तिला शस्त्रक्रिया पण करायला लागू शकते. पाळी येणं या प्रक्रियेला सामोरं जाणं हे मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकतं मुलींसाठी. विशेषतः लवकर वयात आलेल्या ज्या मुली असतात, 8-9 वर्षाला जर त्यांना पाळी आली तर त्यांना हे फारच आव्हानात्मक राहतं. स्वतःची स्वच्छता किंवा दर महिन्याला पाळी येते ह्या चक्रातून जाणं ह्या मुलींना खूप अवघड जाऊ. अशा वेळी तिला या काळात पुरेशी विश्रांती आणि स्वच्छता कशी घ्यायची ह्याची शिकवण ही तर पालकांनी द्यायलाच पाहिजे. आणि शिवाय तिला मानसिक आधार पण दिला पाहिजे. ठीक आहे, यातनं तू जाशील पुढे, बाकीच्या मुलींना पण हेच होणार आहे, आज तुला झालंय पण 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी तुझ्या मैत्रिणींना पण हेच होणार आहे, हे जेव्हा तिला कळतं तेव्हा हा ठीक आहे, आपण म्हणजे ॲबनॉर्मल काही नाहीये हे त्यांना स्वतःला कळतं आणि मग ते ह्याला ऍडजस्ट करू शकतात. त्यामुळे तो बदल स्वीकारण्याची मानसिकता पालकांनी करून घेणं गरजेचं आहे. मात्र काही मुलींना पाळीच्या वेळेस पोट दुखतं, अतिरक्तस्राव होतो, कधी कधी पोट दुखून चक्कर येते, उलटी होतं. अशा वेळेस सुद्धा वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. आणि सुरुवातीचे 1-1.5 वर्ष पाळी नियमित येईलच असं नाही. आपलं शरीर सुद्धा महिन्याला पाळी आणणं ही गोष्ट शिकत असतं. हे पालकांनी आणि मुलींनी समजून घेतलं पाहिजे. जे आपण एका दिवसात पोळी लाटायला शिकत नाही, भाजायला शिकत नाही, हे जसं आहे तसंच हे शरीराचं पण आहे. त्यामुळे ह्याला घाबरून चालत नाही. वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष हा काळ जाणार आहे की ज्या सुरुवातीला 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी येईल, मग 3-4 महिन्यांनी येईल, मग महिन्याला येईल. पण जोपर्यंत जास्तीचा रक्तस्राव होत नाहीये किंवा खूप असह्य वेदना पोटदुखीच्या किंवा आणखीन काही तक्रारी होत नाहीये तोपर्यंत हे नॉर्मल आहे, हे पालकांनी आणि मुलींनी समजून घ्या. हा, किंवा जर शंका असेल तर आपल्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क करायला हवा. हा, वेळेत संपर्क साधला पाहिजे. आणि पाळीच्या वेळेस शरीराची स्वच्छता ठेवणं हे पण मुलींना नीट समजावून सांगितलं पाहिजे. कधी कधी आहे शाळेत जायचंय, मग कुणाला कळलं नाही पाहिजे, मग ते दिवसभर पॅड तसंच राहतं, खूप भिजलेलं असतं किंवा बदलायला कंटाळा करतात. पण हे पॅड दिवसातनं 2 वेळेस 3 वेळेस बदललं पाहिजे. प्रत्येक वेळेस ती जागा स्वच्छ धुतली पाहिजे, कोरडी केली पाहिजे, नाही तर मग तिथे फंगल इन्फेक्शन होईल, बॅक्टेरियल इन्फेक्शन होईल, कंड सुटायला लागेल. जोपर्यंत शिक्षण होत नाहीये तोपर्यंत हे त्यांना समजेलच असं नाही. तर हे पहिली शिकवणूक ही आईनं दिली पाहिजे.
आणि शाळेतनं सुद्धा सेक्स एज्युकेशन होतं, त्यावेळेस सुद्धा ह्या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे. कधी कधी मॅडम आईला संकोच वाटतो अशी माहिती सांगायला, तर मग काय सांगाल तुम्ही? नाही, आईनं तर स्वतःचीच प्रतिकृती तिच्या शरीरातनं बाहेर आलेली आहे, तिच्याशी संकोच करण्याचं काहीच कारण नाही. मगाशी मी जसं म्हटलं तसं आईचं आणि मुलीचं जेव्हा मैत्रीचं नातं होईल त्यावेळेस ती तिला सहजपणानं सांगू शकेल. आणि जोपर्यंत ती हा संकोच ठेवणार आहे तोपर्यंत तिच्यापासून मुलगी लांबच राहणार आहे. जेव्हा आईला होणारे काय प्रॉब्लेम्स आहेत, आई ह्या प्रॉब्लेम्स मधनं गेली, आई खूप साध्या पद्धतीनं सांगू शकते तिला की अगं आता मला कळतंय, मी तुला हे समजावून सांगू शकते. माझ्या आईला हे कळत नव्हतं मला कसं समजावून सांगायचं, त्यावेळेस मला काय प्रॉब्लेम आले होते, त्यावेळेस मी कुठल्या भावनिक आंदोलनांमधनं गेले होते, आज तुला मी समजून सांगू शकते, हे किती चांगली गोष्ट आहे. हे जेव्हा तिला समजेल, मुलीलाही हे समजेल, त्यावेळेस त्या मुलीसाठी आणि आईसाठी दोघींसाठी हे खूप चांगलं. हा, म्हणजे आईचा आणि मुलीचा संवाद घडणं अपेक्षित खूप आहे. गरजेचं आहे. कधी कधी पाळीच्या वेळेस पाळी होऊन गेल्यानंतर थोडासा चिकट स्त्राव जातो आणि ह्या चिकट स्त्रावाला मुली घाबरतात, मग मला पांढरं जात आहे, ट्रीटमेंट हवी आहे. हं. 99% वेळेस ह्याला काही ट्रीटमेंटची गरज नसते. बरं. शरीरातल्या बदललेल्या हार्मोन्समुळे हा योनीतनं येणारा थोडासा स्त्राव, जर त्याला कंड नसेल, दह्या दुधासारखा नसेल, खाज येत असेल, तर त्याला काही ट्रीटमेंटची गरज नाही. मात्र जर त्याला वास येतोय किंवा दह्या दुधासारखा आहे किंवा हिरवा आहे, पिवळा आहे, तर मात्र त्याला ट्रीटमेंटची गरज. पण जोपर्यंत नुसती पाळी आलेली आहे आणि लग्न झालेलं नाहीये तोपर्यंत अशा प्रकारचा त्रास होण्याची शक्यता जवळजवळ नसतेच. अनलेस त्या मुलीला इतर काही आजार असतील, म्हणजे तिला डायबेटीस आहे किंवा खूपच वजन वाढलेलं आहे, तर मग त्याच्यामध्ये इन्फेक्शन होणं ही शक्यता असते. अदरवाईज असं होत नाही. त्यामुळे थोडासा चिकट स्त्राव हा त्या मुलीनं ऍक्सेप्ट केला पाहिजे. फक्त त्यावेळेस 2 वेळेस कपडे बदलायचे, स्वच्छता ठेवायची, अंग कोरडं करायचं, साबणानं 2 वेळेस धुवायचं, सैलसर कपडे वापरायचे, अंडरगार्मेंट्स आहेत ते सैलसर असले पाहिजेत, कॉटनचे असले, या गोष्टी लक्षात. म्हणजे पुष्कळदा मी पेशंटला, मुलींना सांगते की आपल्या तोंडात लाळ येते, लाळ जर नाही आली तर आपण नीट बोलू शकणार नाही, लाळ जर नाही आली तर आपण नीट खाऊ शकणार नाही. किंवा नाकाचा सुद्धा आतून थोडासा उलसरपणा नाकाला आहे, तो जर अगदीच नसला, खूप थंडीत तसं होतं की अगदीच नसतं, त्यावेळेस आपल्याला श्वास घेताना पण त्रास होतो. तर हे जसं निसर्गानं आपल्या शरीरासाठी काही चांगलं म्हणून दिलेलं आहे, तसंच थोडासा उलसरपणा हा निसर्गानं तरुण वयासाठी दिलेला आहे आणि त्याला एक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे बदल आपण स्वीकारणं गरजेचं आहे. मॅडम, या काळात मुलींचे मानसिक बदल सुद्धा होत असतात, तर त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे? पुष्कळदा पाळी जवळ आली की मुलींचे मूड स्विंग्स होतात, त्या इरिटेबल होतात, चिडचिड्या होतात, कामात एकाग्रता होत नाही, हळव्या होतात, कधी कधी डिप्रेस राहतात. ह्या सगळ्या गोष्टी हार्मोनल चेंजेसमुळे होतात असं म्हणून आपण मोकळे होतो. हां. किंवा मुली सुद्धा म्हणतात, हा मला ना ते हार्मोन्समुळे होतंय, पण असं म्हणून हे टाळून द्यायचं का? तर नाही, असं म्हणून ढकलून देऊन चालणार नाही. तर जर मलाच या गोष्टीची जाणीव आहे, समजा मला माझे मूड स्विंग्स होतात, मी हळवी होते, मला रडू होतो, हे मला कळतंय, तर हे सगळ्यात पहिल्यांदा मलाच कळणार आहे ना. बरोबर. आणि मग हे जर मी सजगता ठेवली की मला हे झालं नाही पाहिजे, पहिल्यांदा मला राग येतोय हे मला कळलं, तर मी त्या रागावर कंट्रोल करायला शिकणार आहे. मला रडू येतंय तर मी त्याच्यावर कंट्रोल करायला शिकणार आहे. हा, मला आनंदी राहायचंय हे मी स्वतःला संदेश दे. आणि हळूहळू ही गोष्ट प्रयत्न साध्य होत आहे. म्हणजे मुलींना हे मात्र समजून सांगितलं पाहिजे की हा आहे, हे हार्मोन्समुळे आहे, पण असं करून सोडून द्यायचं नाही. हे जेव्हा मुलींना समजतं तेव्हा त्या स्वतःचं समुपदेशन करतात आणि हा ठरवतात, हो ठीक आहे, आज 10 तारीख आहे, माझी 18 तारखेला पाळी येणार आहे, इथून पुढे मला काहीतरी त्रास होऊ शकतो, पण मी स्वतःला आनंदी ठेवणार आहे, मी स्वतःला त्रास करून घेणार नाही, मी चिडचिडणार नाही. आणि एकदा हे अंगवळणी पडलं की मग त्यांना नीट जमायला. हा, म्हणजे थोडक्यात काय तर मनाची तयारी झाली की सहज साध्य होतं, नाही का? साध्य होतं, हे प्रयत्न साध्य आहे. हा. आणि मला आणखी एक सांगायचंय की जर मुलींनी स्वतःमधले हे बदल समजून घेतले, हा. म्हणजे आता वयात आलोय आपण, पाळी आली आहे, आपल्यामध्ये बदल झालाय, आता माझं कळीचं फूल झालंय, म्हणजे मोठी मुलगी होणार आहे, मी एक जबाबदार स्त्री होणार आहे, नागरिक होणार आहे, पण ह्याच्यासोबतच आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टींचा मला धोका आहे. आणि तो धोका मला माझ्या पालकांकडनं, शाळेतनं, समाजातनं आणि पुष्कळ वेळेस आता सोशल मीडियावरनं खूप गोष्टी कळतात, ह्या सगळ्या गोष्टींमधनं ह्या गोष्टी मला कळलेल्या आहेत. समोर काय धोके आहेत हे मला सगळे माहिती आहेत आणि ही मी जाणीव सगळी करून घेतली आणि ही जाणीव समजूतदारपणे पालकांनी आणि शिक्षकांनी सुद्धा करून दिली, तर ती स्वतःला अनेक गोष्टींपासून वाचवू शकते. मुलींना नीट माहिती नसेल तर खूप मुली प्री मॅरिटल सेक्शुअलिटीकडे ओढल्या जातात, कारण सुप्त आकर्षण असतं, प्रत्येक गोष्ट करून बघावीशी वाटत असते. मग काय होतं मी केलं तर, मग अमुक पिक्चरमध्ये असं दाखवलंय, त्यावेळेस झालं होतं, मग मला तसंच अनुभव घ्यायचा आहे, एकदा अनुभव घेतलं तर कुठेच बिघडलं. मग यातनं प्री मॅरिटल सेक्शुअलिटी
मग त्यातनं प्रेग्नन्सी राहते. मग ते सांगायचं कसं? आईला सांगितलं, बाबांना सांगितलं, ते तर घरात म्हणजे मोठाच भूकंप होईल. मग हे मी कुणाशी बोलू शकत नाही. मग त्यातनं अनसेफ अबॉर्शनकडे मुली जातात. जर आईवडिलांना व्यवस्थित सांगितलं तर त्या व्यवस्थितपणे डॉक्टरकडे जातील आणि त्यातनं स्वतःची सुटका करून घेतील. पण तसंही होत नाही आणि मग त्यांना त्यातनं काही आजार होतात, ज्याला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस म्हणतात. बरं. एकदा का ह्या चक्रव्यूहात मुलगी अडकली की मग त्यातनं तिला बाहेर पडणं अवघड असतं आणि एकूणच सगळं घरच मग त्याच्यामध्ये डिस्टर्ब होतं. आईवडिलांनाही त्यातनं मुलीला कसं बाहेर काढावं कळत नाही. सगळेच निराशेत जातात. तर आधीच वेळेवर घातलेला 1% जसा पुढचे 9% वाचवतो असं आपण म्हणतो, तसं वेळेवर त्या मुलींचं नीट समुपदेशन झालं किंवा त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची नीट जाणीव असेल तर त्या असं वागणार नाही. त्यामुळे शाळेमधनं किंवा इतर सगळ्या माध्यमांमधनं जे सेक्स एज्युकेशन दिलं जातं त्यासोबतच योनी शुचिता म्हणजे काय, स्नेन शुचिता म्हणजे काय, हे मुलामुलींना समजावून सांगायला पाहिजे. आणि त्यातनं मला असं वाटतं की जे आपली पूर्वीची संस्कृती होती त्या संस्कृतीला धरून पण पाश्चात्यातले सगळ्या चांगल्या गोष्टी घेऊन आपली मुलं मुली पुढे जातील, चांगला नवीन समाज घडवतील. मॅडम, तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून मुलींना आणि पालकांना काय संदेश द्याल? आपलं मूल म्हणजे मातीचा गोळा. जसा आकार देऊ तशी मूर्ती घडेल. तुम्ही जसं वागताय तसंच त्यांच्यावर संस्कार होत आहेत. आपल्या वागण्यातनं मुलं शिकतील. हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा आजूबाजूच्या समाजातून इतक्या प्रमाणात माहितीचा भडीमार होतोय. कधी मूल आपलं कुठेतरी वेगळं वागेल हे आपल्याला माहित नाही आणि आपण सारखं यासाठी साशंक असतो. पण साशंक राहून चालणार नाही. मुलांशी मुलींशी मैत्री करा. ते काय वाचतात ते बघा, कुणाशी बोलतात ते बघा, कसं राहतात ते बघा आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या लेवलला जाऊन त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करा. असं ज्यावेळेस तुम्ही करणार आहात तेव्हा तुमची मुलांशी मैत्री होईल आणि या मैत्रीतनं तुम्हाला जे सांगायचंय ते फार सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकाल. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर आमच्याशी अतिशय मनमोकळेपणानं बोललात, त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.